मी काय जास्त बोलणार नाही, कारण आता बॅटिंग जवळ ओपनिंग बॅट्समॅनची अशी बॅटिंग केलेली आहे की आम्हाला बोलण्यावरती इथे काय राहिलेलं नाही आहे. फक्त 2-3 शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. आई वाघजाईच्या कृपेने आपण तिचा आशीर्वाद घेऊन, म्हणजे आज आपण त्यांना चांगल्या प्रकारे तिची पूजा वगैरे करून हा लढा आपण म्हणजे जे आपलं चर्चासत्र सुरू केलं ते तिच्या आईच्या आशीर्वादाने, आई वाघजाईच्या आशीर्वादाने सुरू केलंय. आणि माझी गावकर आणि समस्त मंडळींना विनंती आहे की गावकर बंधू की आम्ही तरुण वर्ग, आम्ही जे आपण जे लढा उभारलाय त्या लढ्याला एक नंतर गावाच्या आपल्या देवीच्या चरणी प्रार्थना करा की ह्या जी मुलं ही जी लढा देतात आहे की त्यांना तू पाठबळ दे, कारण तुझ्या पाठबळावरच आम्ही सगळे इथे उभे आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी एक देवीच्या चरणी प्रार्थना करूया आपण सगळ्यांनी नंतर. आणि दुसरा मेन म्हणजे हा जो आता MIDC वगैरे सगळं काय आपण बोललो, सगळ्यांनी सांगितलं MIDC कशी येणार काय येणार. मुलांना म्हणजे मंडळी तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की ही सगळं आम्ही एक प्रोजेक्ट बनवला होता आणि ते प्रोजेक्ट आपण प्रोजेक्टरवर दाखवणार होतो. म्हणजे ज्या काय क्लिप की रासायनिक प्रक्रिया कशी होते, त्याच्यापासून दूषित पाणी कसं होतं, हे सगळं आपण दाखवलं. पण आपलं बॅड लक की काय झालेलं का माहिती, लाईट नसल्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट दाखवता येत नाहीये. सगळा तो प्लॅन म्हणजे आपण सगळं प्लॅनिंग केलं होतं. म्हणजे काय बोलून आपण ऐकतो फक्त, पण आपण प्रत्यक्ष पिक्चर बघितलं ना तिथे तर नक्की आपल्याला कळतं की बाबा हा हे बोललं बाबा हे असं होतं, हे असं होतंय. हे आपल्याला खरं दाखवायचं होतं पण त्या दाखवू शकत नाही, काही कारणास्तव दाखवू शकत नाही. हे तुम्ही जाणता. आज आपण घामामध्ये इथे डबलवलेल्या अवस्थेमध्ये बसलोय आणि ते का लाईट गेले, अचानक 2 वाजता लाईट जावी की घालवली गेले. आता असं बोलावं लागेल, म्हणजे असं बोलावं लागेल. ही मीटिंग होऊ नये म्हणून जर तुम्ही शासनाचे आदेश आम्हाला दाखवताय तरी लाईट जाण्याचा पण काही पण होऊ शकतो ना. आणि सोमवारची लाईट जाते, आज रविवार आहे आणि बरोबर 2 मीटिंग असताना जे ही मीटिंग नाही मेन म्हणजे ही जनजागृती आपली आणि आपली काही चर्चासत्र आहे. आम्ही मुंबईकर, आमचे विचार तुम्हाला येतोय, तुमचे विचार आम्ही घेतोय. आणि अशी जर आमची जर योजना असताना आज अचानक ही जावी आणि 2 वाजता गेले, आज 4 वाजायला आले तरी ती मीटिंग येऊ नये. म्हणजे आता कोणाचं हृदय समजायचं हे आता देवालाच माहिती. ठीक आहे, म्हणून शक्यतो ती दिलगिरी याच्याने मी व्यक्त करतोय की आम्हाला जे प्रोजेक्ट वर तुम्हाला पडद्यावर दाखवायचे होते पिक्चर प्रमाणे बाबा काय ते दाखवू शकत नाहीये, जेणेकरून काय तुमच्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडली असती की बाबा हे बोलतात त्याप्रमाणे कसं कसं काय झालं असतं, नाही तुम्हाला कळलं असतं. पण ते होऊ शकत नाही. नेक्स्ट टाइमला आपण नक्कीच याच्यावर विचार करू आणि याच्यावर करू. बाकी काय नाही, आपल्याला MIDC नकोच आहे. मी सुद्धा रिलायन्सचा एम्प्लॉई, माझा मुलगा पण आता रिलायन्समध्येच आहे. आता तसं बघायला गेलं मी स्वार्थी जर एवढा असतो ना तर मी MIDCला विरोधच केला नसता. पण मला स्वार्थ माझा नाही बघायचा आहे, मला माझ्या गावाचा असा काय फायदा होईल तो बघायचा. कळलं ना. आणि गावासाठी जर ही MIDC अगदी हानिकारक असेल आणि गावाचं अस्तित्व तिथे जर नष्ट होणार असेल तर आम्हाला ही MIDC नको नको नको. सगळ्यांनी बोला, एकाच जिद्द, एकाच जिद्द. बस, धन्यवाद.